आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शिक्षण वाचवा, रोजगार द्या या मागणीसाठी एकवटले हजारो युवा आणि विद्यार्थी। डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने आज मुंबईत मंत्रालयावर युवा विद्यार्थी मार्च काढण्यात आला। महानगरपालिका मार्गातून हा मोर्चा सुरू होऊन आझाद मैदानात जाहीर सभेने संपन्न झाला। द्वेष, खोटारडेपणा आणि हिंसा पसरवणे बंद करा आणि शिक्षण वाचवा, रोजगार द्या प्रमुख घोषणेला घेऊन हा मोर्चा काढला गेला। राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजार युवा आणि विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला। आझाद मैदानात पोहोचल्यावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। या प्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, DYFIचे राष्ट्रीय महासचिव हिमग्न राज भट्टाचार्य, SFIचे राष्ट्रीय महासचिव मयूख विश्वास, कामगार नेते डॉक्टर SK रेंगे, DYFI माजी नेत्या प्रीती शेखर, राज्य अध्यक्ष नंदकुमार हाडळ, राज्य सचिव दत्ता चव्हाण, माजी नेते शैलेंद्र कांबळे, SFIचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले। मोर्चाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे। त्यांनी राज्यातील शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी DYFI आणि SFIच्या नेतृत्वाला बोलावले आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर आणि तहसीन अहमद खान यांच्या हस्ते आज उर्सामध्ये फिश टनल याचे उद्घाटन संपन्न झाले। आज 2 फेब्रुवारी रोजी परभणी शहरात सुरू झालेल्या तुळकीर बाबा यांच्या दाखल झालेले आज मुख्य आकर्षण मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच परभणीकरांसाठी खास फिश टनल या प्रमुख देखाव्याचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। फिश टनलचे वैशिष्ट्य आहे की विविध देशातील तब्बल 350 प्रकारच्या रंगबिरंगी विविध जातीच्या असणाऱ्या माशा या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत। या निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांनी इथे भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक फारुख बाबा, माजी नगरसेवक मुजाहिद निमोन, दिनेश परसावत, फिरोज बाबा, हयात खान, करीम बॉस, अली खान, मोहसिन खान यांच्या वतीने करण्यात आले। या निमित्ताने आलेल्या मान्यवरांनी सर्व यात्रेकरूंना उर्साच्या शुभेच्छाही दिल्या। दिव्यांग आघाडीच्या शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी विशाल बनसोडे यांची निवड करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते। त्याच अनुषंगाने आज परभणीमध्ये दिव्यांग आघाडीच्या वतीने एक बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंगद सोंगे हे होते। या बैठकीला दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवजयंतीच्या अध्यक्षपदी विशाल बनसोडे यांची निवड करण्यात आली। संजय वाघमारे यांनी हा प्रस्ताव ठेवला आणि राहुल यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिले। त्यासोबतच या बैठकीला संजय वाघमारे, राहुल शिवभगत, माऊली कदम, अभिनंदन गुळवे, प्रदीप गांधारे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आर्यन फोटो स्टुडिओचे उद्घाटन आज माजी महापौर प्रतापभाई देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले। 2 फेब्रुवारी रोजी आज परभणी शहरातील श्री मोठा मारुती मंदिराजवळ असलेल्या आर्यन डिजिटल या नवीन फोटो व्हिडिओ शॉपीचं उद्घाटन परभणीचे प्रथम महापौर प्रतापभाई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेख नाशेख, शंकर भागवत, सचिन पातपुंजे, सुदाम तुसुमदरे, नागेश कंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शुभेच्छा देताना प्रतापभाई देशमुख म्हणाले की तरुणांनी आपल्या कौशल्यानुसार आवडत्या विषयात प्रावीण्य मिळवून आपला व्यवसाय सुरू करावा। व्यवसायातूनच आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली तर निश्चितच आयुष्यामध्ये यश मिळतं असेही प्रतापभाई देशमुख यांनी यावेळी म्हणाले। उपस्थित अनेक मान्यवरांनी यावेळी नवतरुण असणाऱ्या या तरुणांना या निमित्ताने शुभेच्छाही दिल्या।